नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेमिक्सपासून गुलाबजामुन कसे करायचे ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम पाक तयार करू. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये 600 ग्रॅम साखर घालून घेऊ. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. साखर विरघळून घेऊ. आता याला पाक करायला ठेवू. उकळी काढून घेऊ. तोपर्यंत प्रेमिक्स पीठ मळून घेऊ. हे आपले तयार प्रेमिक्स आहे. यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ. याला चांगले मिक्स करून घेऊ. सर्व पिठाला तूप लागले पाहिजे. थोडं थोडं दूध घालून मळून घेऊ. एकदम दूध घालायचे नाही. थोडं थोडं दूध घालून गोळा मळायचा आहे. घट्ट मळायचे नाही. सैल गोळा मळून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल कडकडीत गरम होईपर्यंत गोळे तयार करून घेऊ. मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेऊ. पीठ घट्ट मळायचे नाही, सैल मळायचे, म्हणजे गुलाबजामुन छान होतात. एकसारखे गोळे तयार करून घेऊ. आता तेलामध्ये तळून घेऊ. मंद गॅसवर तळायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही. गॅस मोठा केला तर गुलाबजामुन लाल होऊ शकतात. एकसारखे सतत हलवत गुलाबजामुन तळून घेऊ. आपल्या गुलाबजामुनला चांगला कलर आलेला आहे. तांबूस कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. आता आपला पाक तयार झालेला आहे. पाक जास्त घट्टसर करायचा नाही, एकतारी करायचा नाही. थोडासा चिकट झाला की आपला पाक तयार झाला. त्यामध्ये वेलची पूड घालून घेऊ. तळलेले गुलाबजामुन गरमच पाकात टाकून घेऊ. 5 मिनिटात आपले गुलाबजामुन असे रसरशीत तयार होतात. आता एका भांड्यात काढून घेऊ. आपले रसरशीत गुलाबजामुन तयार आहेत. आपले गुलाबजामुन मस्त झालेले आहेत. गुलाबजामुन तयार आहेत.